शांती. आज आहे 7/12/23ची मुरली. महावाक्य आहे, गोड मुलांनो, जुन्या दुनियेमधील मोह सोडून सेवा करण्याचा उत्साह ठेवा. आनंदामध्ये राहा. सेवेमध्ये कधीही थकायचे नाही. प्रश्न आहे, ज्या मुलांना ज्ञानाचा नशा चढलेला असेल त्यांची लक्षणे काय असतील? उत्तर आहे, त्या मुलांना सेवेची खूप आवड असेल. ते सदैव मनसा आणि वाचा सेवेमध्ये तत्पर राहतील. सर्वांना बाबांचा परिचय देऊन पुरावा देतील. बादशाही स्थापन करण्यासाठी सहन करावे लागले तर सहनसुद्धा करतील. बाबांचे पूर्णतः मदतगार बनून भारताला स्वर्ग बनविण्याची सेवा करतील. गीत आहे, माता ओ माता तू सबकी भाग्य विधाता. ओम शांती. आता नंबरवार पुरुषार्थ अनुसार मुले मातेला जाणतात. मातेला जाणतात तर जरूर पित्याला सुद्धा जाणणार. हे मात पिता सौभाग्य विधाता आणि भाग्य विधाता आहेत. सौभाग्य विधाता त्यांना म्हणणार जे पुरुषार्थ करून आपले संपूर्ण सौभाग्य बनवितात. सूर्यवंशी चंद्रवंशी घराण्यामध्ये वारसा घेतात ते देखील नंबरवार. बरेच जण तर असे देखील आहेत जसे भिल्ल असतात ना, अतिशय सामान्य प्रजेमध्ये जन्म घेतील. ते पद प्राप्त करू शकत नाहीत. बाबा तर जरूर समजावून सांगतील, मुलांनो, या जुन्या दुनियेमध्ये मोह ठेवू नका. दुनिया तर बिचारी ओरडत राहते. मुलांमध्ये सेवा करण्याची आवड आणि उत्साह पाहिजे. काही जणांना भले उत्साह येतो, परंतु सेवा करण्याची पद्धत येत नाही. डायरेक्शन्स तर खूप मिळतात. लिखाणसुद्धा खूप सफाईदार पाहिजे. त्रिमूर्ती आणि झाडाची चित्रे 30x40ची असली पाहिजेत. या खूप उपयुक्त गोष्टी आहेत, परंतु याची जाण मुलांमध्ये खूप कमी आहे. भले संजयचा खूप मान आहे, परंतु ते गायन खूप नंतरचे आहे. जसे म्हणतात, अतींद्रिय सुख गोप गोपींना विचारा. ते देखील शेवटच्या अवस्थेचे गायन आहे. ते सुख आता कोणाला थोडेच आहे. आता तर रडत खुरडत राहतात. माया थप्पड मारते. भले रोज येतात, परंतु तेवढा नशा थोडाच चढतो. तुम्हाला सेवेची संधी खूप मिळते. आता म्हणत असतात, एक धर्म व्हावा. भारतामध्ये एकच सरकार होते, त्याला स्वर्ग म्हटले जात होते, परंतु कोणीही जाणत नाहीत. 5000 वर्षांपूर्वी रामाच्या राज्यामध्ये अर्थात सतयुग त्रेतामध्ये एकच सरकार होते. 2 नव्हतेच, ज्यामुळे टाळी वाजेल. येथे सुद्धा म्हणत राहतात, हिंदू चीनी भाऊ भाऊ, आणि मग पहा काय करत राहतात, गोळ्या मारत राहतात. ही दुनियाच अशी आहे. पती पत्नी सुद्धा आपसात भांडत राहतात. पत्नी पतीला सुद्धा श्रीमुखात मारण्यासाठी वेळ लावत नाही. घराघरात पुष्कळ तंटे असतात. भारतवासी सुद्धा विसरले आहेत की 5000 वर्षांपूर्वी एक सरकार होते. आता तर अनेक गव्हर्नमेंट, अनेक धर्म आहेत, तर भांडणे नक्की होणार. तुम्ही सांगता भारतामध्ये एक सरकार होते, त्याला म्हटले जाते भगवान भगवतीचे सरकार. भक्ती मार्ग असतोच मुळी. नंतर सतयुग त्रेतामध्ये भक्ती असत नाही. मनुष्य आपला अहंकार खूप दाखवतात, परंतु ज्ञान तर कवडीचे सुद्धा नाहीये. असे ज्ञान तर खूप आहे ना. डॉक्टरीचे ज्ञान, वकिलीचे ज्ञान. बाबा म्हणतात, ज्यांना डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी अर्थात तत्वज्ञानाचे डॉक्टर म्हणतात, त्यांच्याकडे हे ज्ञान जरासुद्धा नाही आहे. तत्वज्ञान कशाला म्हटले जाते हे देखील समजत नाहीत. तर तुम्हा मुलांना सेवेची आवड ठेवायची आहे. स्थापनेमध्ये मदतगार बनायचे आहे. चांगल्या गोष्टी बनवून द्यायच्या आहेत. जसा मनुष्य तसे निमंत्रण दिले जाते.
जसे सरकारमध्ये खूप अधिकारी आहेत, शिक्षण मंत्री, मुख्यमंत्री आहेत, इथे देखील ऑफिस असायला पाहिजे. निर्देश निघाल्यावर त्याला मग अंमलात आणावे. आता पहा, गोरखपूर गीता काढतात, सर्व मोफत देण्यासाठी तयार असतात. ज्या काही संस्था आहेत त्यांच्याकडे पुष्कळ निधी आहे. काश्मीरच्या महाराजाचा मृत्यू झाला तेव्हा त्यांची सारी मालमत्ता आर्य समाजी लोकांना मिळाली, कारण तो राजा आर्य समाजी होता. संन्यासी इत्यादी लोकांकडे सुद्धा खूप पैसे असतात. तुमच्याकडे सुद्धा जो काही पैसा इत्यादी आहे तो सर्व या सेवेमध्ये लावत आहात, ज्यामुळे भारत स्वर्ग बनावा. तुम्ही स्वर्ग बनविण्यासाठी मदत करता. रात्रंदिवसाचा फरक आहे. ते अर्थात दुनियावाले दिन प्रतिदिन नरकवासी बनत जातात. तुम्हाला बाबा आता स्वर्गवासी बनवतात. आहेत तर सर्व गरीब. असे नाही की आपण पैसे जमा करतो. तुम्ही तर म्हणता बाबा हा पैसा सर्व यज्ञासाठी सेवेमध्ये लावा. या समयी तर सर्व आपसात भांडत आहेत. एकच सरकार तर असू शकत नाही. तर सरकारला सांगितले पाहिजे की सूर्यवंशी चंद्रवंशी होते तेव्हा खरोखर एकच सरकार होते. तुमची देखील इच्छा असेल तर ते जरूर होईल. बाबा स्वर्गाची स्थापना करत आहेत. ते आहेतच हेविनली गॉडफादर, अर्थात स्वर्गीय ईश्वर पिता. आम्ही 1DT गव्हर्नमेंट स्थापन करत आहोत. तिथे अर्थात सतयुगामध्ये डेव्हिल गव्हर्नमेंट अर्थात आसुरी सरकार असत नाही. त्या सर्वांचा विनाश होतो. तुमच्याकडे ज्ञान खूप चांगले आहे. पुष्कळ काम होऊ शकते. दिल्ली मुख्य कार्यालय आहे. खूप सेवा करू शकता. तिथे मुले सुद्धा खूप चांगली आहेत. जगदीश, संजय सुद्धा आहे. परंतु संजय तर सर्वच आहेत ना, एकच तर नाही. तुम्ही प्रत्येक जण संजय आहात. तुमचे काम आहे सर्वांना रस्ता सांगणे. बाबा तर चांगल्या रीतीने समजावून सांगत असतात. परंतु मुले आपल्याच कामधंद्यामध्ये, मुले इत्यादी सांभाळण्यामध्ये मग्न आहेत. गृहस्थ व्यवहारामध्ये राहून बाबांचे मदतगार बनावे ते नाहीये. इथे तर सेवा करून दाखवायची आहे. एकच सरकार कसे स्थापन होत आहे हे चक्र ड्रामा पहा वेळ दाखवत आहे. जसे रावणाचे चित्र बनवले आहे तसे मोठे चक्र अर्थात घड्याळ बनवून लिहिले पाहिजे. आता काटा जवळ येऊन पोहोचला आहे. मग एक सरकार होणार आहे. बाबा डायरेक्शन्स देतात. शिवबाबा तर गल्ली गल्लीत जाऊन धक्के खाणार नाहीत. जर हे अर्थात ब्रह्मा बाबा गेले तर जणू शिवबाबांना धक्के खावे लागतील. मुलांनी आदर ठेवला पाहिजे. ही सेवा करणे मुलांचे काम आहे असे लिहिले पाहिजे. एक सरकार जे भारतामध्ये होते आता पुन्हा स्थापन होत आहे. किती वर्षांपासून हा यज्ञ रचला आहे. संपूर्ण दुनियेचा जो कचरा आहे तो सर्व या यज्ञामध्ये सामावून जाणार आहे. खूप सोपे, परंतु सर्वांना समजावून सांगण्यासाठी वेळ पाहिजे. राजा तर कोणी नाही आहे. सर्वजण कोणा एकाला थोडेच मानतील. पूर्वी जेव्हा कुणालाही नवीन शोध लागायचा तेव्हा राजाद्वारे त्याचा विस्तार अर्थात प्रसिद्ध करत असत. कारण राजामध्ये ताकद असते. राजा बनतात एक तर राजयोगाद्वारे, नाही तर पुष्कळ धन दान केल्याने. इथे तर आहेच प्रजेचे राज्य. एक सरकार नाहीये. एक फकीर शिपाई असे सुद्धा सरकार आहे. कोणाचा फेटा उतरून टाकायला वेळ लावत नाही. अशी बरीच कामे होत असतात. 2 पैसे दिले तर मोठ्या मंत्र्याला सुद्धा मारून टाकतात. तर तुम्हा मुलांना सेवेचा चान्स घ्यायचा आहे, झोपायचे नाही. जसे सत्संगामध्ये कथा ऐकून मग घरी जाऊन पुन्हा आहेत तसेच बनतात. कसलाही उत्साह राहत नाही. असाच मुलांमध्ये सुद्धा उत्साह कमी आहे. सरकारचा बगीचा असतो तेव्हा त्यामध्ये खूप सुंदर सुंदर फुले असतात. त्यांचे डिपार्टमेंटच वेगळे असते.
कोणीही गेले तर सर्वप्रथम सुंदर सुंदर फुले आणून देतील. बाबांचा देखील हा फुलांचा बगीचा आहे. कोणी आले तर आम्ही कसे फिरवून आणणार? नावे सांगणार, ही चांगली चांगली फुले आहेत. तगर अकची सुद्धा फुले आहेत. चमकत नाहीत आणि सेवा सुद्धा करत नाहीत. रोज कोणाला ना कोणाला बाबांचा परिचय अवश्य दिला पाहिजे. तुम्ही तर आहात गुप्त. किती विघ्ने पडतात. सेवा योग्य बनलेले नाही. बाबा वारंवार सांगत आहेत, मंदिरांमध्ये जा, स्मशानभूमीत जा, जाऊन भाषण केले पाहिजे. मुलांनी सेवेचा पुरावा द्यायचा आहे. शेकडो मुलांमधून काहीच निघतील. मित्र, संबंधी इत्यादींना देखील समजावून सांगितले पाहिजे. इथे अर्थात सेंटरवर यायला घाबरत असतील तर घरी जाऊन समजावून सांगू शकता. बाबांचा परिचय मिळाल्यावर खूप खुश होतील. बाबा म्हणतात, सेवेमध्ये थकवा वाटता कामा नये. 100तून 1 निघणार. बादशाही स्थापन करण्यासाठी सहन जरूर करावे लागेल. जोपर्यंत शिव्या खात नाही तोपर्यंत कलंगीधर बनणार नाही. ज्ञानाचा नशा चढलेला आहे, परंतु रिझल्ट कुठे आहे? ठीक आहे, 10-20 जणांना ज्ञान दिलेत, त्यातून जर 1-2 जागे झाले तर ते सुद्धा सांगितले पाहिजे ना. सेवेची आवड पाहिजे तेव्हा बाबा बक्षीस देतील. बाबांचा परिचय द्या. तुमचे पिता कोण आहेत? तेव्हाच मग वारशाचा नशा चढेल. तुम्ही भाषण करा. या जगामध्ये ब्रह्मा कुमार कुमारींव्यतिरिक्त या जगाचा इतिहास भूगोल इतर कोणीही जाणत नाहीत. आव्हान द्या. बाबांनी स्मशानाची गोष्ट सांगितली तर तुम्हाला स्मशानात जाऊन सुद्धा सेवा केली पाहिजे. काम धंदा तर 6-8 तास कराल. बाकीचा वेळ कुठे जातो? याने मग उच्च पद प्राप्त करू शकणार नाही. बाबा म्हणतात, तू आला आहेस नारायणाला अथवा लक्ष्मीला वरण्यासाठी, परंतु आपला चेहरा तर बघ. बाबा समजावून सांगत तर बरोबर आहेत ना. एकच कुठला तरी मुद्दा घ्या. जगाचा इतिहास भूगोल येऊन समजून घ्या. कसा रिपीट होतो? वृत्तपत्रामध्ये द्या. हॉल घेण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला 3 पावले पृथ्वीची मिळत नाहीत. ओळखतच नाहीत. तुम्ही आहात परमधाममधील विदेशी. सर्व आत्मे परमधाममधून आले आहेत, तर इथे सर्व परदेशी झालात ना. परंतु तुमची ही भाषा कोणालाही समजत नाही. इथे साकारमध्ये सांगितले जात नाही की पाया पडा, असे करा. जसे साधू महात्म्यांच्या पायाला स्पर्श करून पाय धुवून पितात, त्याला तत्वपूजा म्हटले जाते. शरीर 5 तत्वांचे आहे ना. भारताची काय अवस्था झाली आहे? तर बाबा म्हणतात, सेवेचा पुरावा द्या. सर्वांना सुख द्या. इथे तर फक्त हीच ओढ लागून राहावी, हीच चिंता राहावी. बुद्धियोग बाबांसोबत असावा. गीत आहे, माता तू सबकी भाग्य विधाता. माता जगदंबा भाग्य विधाता आहे. पत्तर माता प्राप्त करते. ती सुद्धा म्हणते, शिवबाबांची आठवण करा. मी देखील त्यांच्याकडून धारण करून इतरांना धारण करायला लावते, सौभाग्य बनवते. तुम्ही आहात भारताचे सौभाग्य विधाता. तर किती नशा असला पाहिजे. जी मम्माची महिमा तीच बाबांची अर्थात ब्रह्मा बाबांची महिमा, आणि तीच आजोबांची अर्थात शिवबाबांची. तुम्हा मुलांना यज्ञाची स्थूल सेवा सुद्धा केली पाहिजे आणि आत्मिक सेवा देखील अवश्य केली पाहिजे. मनमनाभवचा मंत्र सर्वांना द्यायचा आहे. मनमनाभव आहे मनसा सेवा आणि मध्याजी भव आहे वाचा सेवा. यामध्ये कर्मणा सेवा सुद्धा आली. कन्यांना सेवेमध्ये लागले पाहिजे. गावांमध्ये सेवा खूप चांगली होते. मोठ्या शहरांमध्ये खूप फॅशन आहे, आकर्षणे खूप आहेत. तर काय करणार? मोठ्या शहरांना सोडून द्यायचे का? असे सुद्धा करता येणार नाही, कारण मोठ्या शहरांमधून श्रीमंतांद्वारे आवाज निघणार.
बाकी दुनियेला तर या मन मना भवच्या छू मंत्राद्वारे स्वर्ग बनवायचा आहे. बाबा बसून समजावून सांगत आहेत. ही जगदंबा कोण आहे? ही आहे भारताची सौभाग्य विधाता. यांची शिवशक्ती सेना देखील प्रसिद्ध आहे. मुख्य आहे जगदंबा, अर्थात भारतामध्ये एक गव्हर्नमेंट स्थापन करणारी हेड. भारत मातेच्या शक्ती अवतारांनी भारतामध्ये एकच सरकार स्थापन केले आहे श्रीमताच्या आधारावर. अच्छा, गोड गोड खूप वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बाप दादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्यांना नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश. पहिला पॉइंट आहे, बुद्धियोग एका बाबांसोबत ठेवायचा आहे. मन मना भव या छू मंत्राद्वारे या दुनियेला स्वर्ग बनवायचे आहे. दुसरा पॉइंट आहे, सेवेमध्ये कधीही थकायचे नाही. स्थूल सेवेसोबतच आत्मिक सेवा देखील करायची आहे. मन मना भव या मंत्राची सर्वांना आठवण करून द्यायची आहे. आजचे वरदान आहे, बाबांप्रमाणे प्रत्येक आत्म्यावर कृपा अथवा दया करणारे मास्टर रहमदिल भव. बाबांप्रमाणे प्रत्येक आत्म्यावर कृपा अथवा दया करणारे मास्टर रहमदिल भव. स्पष्टीकरण आहे, जसे बाबा दयाळू आहेत तशीच तुम्ही मुले देखील सर्वांवर कृपा किंवा दया करणार, कारण बाप समान निमित्त बनले आहात. ब्राह्मण आत्म्याला कधीच कोणत्याही आत्म्याप्रती घृणा वाटू शकत नाही. भले कोणी कंस असेल, जरासंध असेल किंवा रावण असेल, कोणीही असो तरी देखील दयाळू बाबांची मुले घृणा करणार नाहीत. परिवर्तनाची भावना, कल्याणाची भावना ठेवाल, कारण शेवटी आपलाच परिवार आहे, पराधीन आहे. पराधीन असलेल्या विषयी घृणा वाटत नाही. स्लोगन आहे, मास्टर ज्ञान सूर्य बनून शक्तिरूपी किरणांनी कमजोरी रूपी कचऱ्याला भस्म करा. मास्टर ज्ञान सूर्य बनून शक्तिरूपी किरणांनी कमजोरी रूपी कचऱ्याला भस्म करा. अच्छा, ओम शांती. नवनवीन मराठी व्हिडिओज प्राप्त करण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी गॉड रिपोर्ट चॅनलला.